बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरवरती मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेत। ठाणे पोलिसांची भूमिका, त्यांची कारवाई, एन्काउंटर वेळेस गाडीमध्ये काय घडलेलं होतं, या सगळ्या प्रकरणांचा तपास सुरू असताना आता हायकोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांच्या कारवाईवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे आणि ह्याला आपण एन्काउंटर म्हणू शकत नाही असं सुद्धा न्यायमूर्तींनी म्हटलंय। त्यामुळे ठाणे पोलिसांची अडचण वाढण्याची शक्यता आहेच, परंतु हायकोर्टाने ज्या वेळेला एन्काउंटर झाला त्या गाडीमध्ये ज्या गोष्टी तिथे घडलेल्या होत्या त्या जे 4-5 पोलीस त्या आरोपीच्या आजूबाजूला होते आणि पोलिसांच्या दाव्यानुसार आरोपीने ज्यावेळेस हल्ला केला आणि त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळी झाडली आरोपीवरती, या महत्त्वाच्या तेवढ्या घटनेवरती हायकोर्टाने आक्षेप घेतला आणि 4 महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली। आक्षेप घेतला पोलिसांच्या कारवाईवरती, ती काय आहेत हे आपण सुरुवातीला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी आतिक आणि मुंबई तक मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्यानंतर अक्षयने पोलिसांच्या कमरेला असलेली बंदूक हिसकावून घेऊन पोलिसांवरती गोळीबार केला असा दावा ठाणे पोलिसांनी केलेला होता आणि याच पोलिसांच्या दाव्यावरती मुंबई उच्च न्यायालयाने आक्षेप घेतला। हायकोर्ट काय म्हणतंय, तुम्ही कधीही गोळीबार करू शकता, यावर विश्वास ठेवणं फार कठीण आहे। पोलिसांकडे ऑस्ट्रियन बनावटीची बंदूक होती, प्रशिक्षण असल्याशिवाय ती बंदूक चालवता येणं कठीण आहे आणि कमजोर व्यक्ती ती बंदूक लोड करून चालवू शकत नाही। ऑस्ट्रियन ग्लॉक पिस्टल नावाची बंदूक आहे, जी बंदूक पोलिसांकडे होती ज्यावेळेस ही सगळी घटना घडलेली होती आणि ती पिस्टल चालवणे हे कोणत्याही व्यक्तीला शक्य नाही आहे। ज्याच्याकडे ती पिस्टल चालवण्याचं प्रशिक्षण आहे, ज्याला त्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, तोच ती बंदूक लोड करून चालवू शकतो। त्यामुळं आरोपी अक्षय शिंदे प्रशिक्षित नव्हता आणि त्याला जर ग्लॉक पिस्टल चालवायची असेल तर त्याला प्रशिक्षण आवश्यक होतं, त्याच्याकडे ते नव्हतं। मग अशा वेळेस त्याने पोलिसांच्या कमरेवरचं बंदूक हिसकावून घेऊन पोलिसांवरती गोळीबार केला। या पोलिसांच्या दाव्यावर सुद्धा हायकोर्टाने ताशेरे ओढले, एक प्रकारे आक्षेप घेतलेला आहे। दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा हायकोर्टाने उपस्थित केला, ज्या वेळेला एन्काउंटरची घटना घडलेली होती त्यावेळी संबंधित बंदुकीला नेहमी पट्टी लावलेली असते, ती पट्टी बंदुकीला कमरेवर पोलिसांच्या लावलेली होती का, बंदूक लॉक केलेली का नव्हती, त्याच्या गाईडलाईन्स SOP काय आहेत। ज्या वेळेला पोलिसांच्या कमरेला कुठली पिस्टल किंवा बंदूक लावलेली असते त्यावेळेस एक विशिष्ट प्रकारचा लॉक त्याला असतो, त्याच्यावरती एक पट्टी लावलेली होती आणि मग जर असं असताना अक्षयने जर ती बंदूक हिसकावली तर 4 पोलीस आजूबाजूला असताना, प्रशिक्षित पोलीस आजूबाजूला असताना तो लॉक त्याने कसा तोडला, लॉक तिथे लावलेला नव्हता का, ती पट्टी बंद होती का, असा सुद्धा प्रश्न हायकोर्ट विचारत आहे। आणि त्याचबरोबर ते बंद असण्याबाबत, कमरेला बंदूक लावण्याबाबत आणि त्याच्या ज्या सुरक्षा SOPs काय आहेत, गाईडलाईन्स काय आहेत, याची सुद्धा कोर्टाने विचारणा केलेली आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा हायकोर्ट ठाणे पोलिसांना विचारत आहे, आरोपीने झाडलेल्या 3 गोळ्यांपैकी एक गोळी पोलिसांच्या मांडीला कशी लागली। आरोपीने 3 आणि संजय शिंदेने 1 गोळी झाडली। आरोपीने पोलिसांच्या मांडीवर गोळी झाडली आणि पोलिसांनी आरोपीला मारण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यावर गोळी कशी काय मारली। हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। आरोपीने 3 गोळ्या झाडल्या होत्या, त्यापैकी 1 गोळी एका पोलीस अधिकाऱ्याच्या मांडीवर लागली आणि 2 गोळ्या पोलिसांना लागल्या नाहीत, हे पोलिसांनी त्यांच्या स्पष्टीकरणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे। परंतु पोलिसांकडून एकच गोळी झाडण्यात आलेली होती। संजय शिंदे जे पोलीस अधिकारी आहेत, यापूर्वीच्या अनेक एन्काउंटर केसेसमध्ये ते समाविष्ट होते, ह्या केसमध्ये सुद्धा त्यांचं नाव आलेलं आहे। प्रदीप शर्मा जे पूर्वीचे पोलीस अधिकारी होते, त्यांनी सुद्धा मुंबईमध्ये अनेक एन्काउंटर केलेले होते, त्यांनी सोबत काम केलेलं आहे आणि ते सुद्धा या प्रकरणामध्ये होते। आणि मग एकच गोळी पोलिसांनी झाडली आणि ती 1 गोळी थेट आरोपीच्या डोक्यातच घातली गेली। मग अशा वेळेला आरोपीला मारण्याच्या उद्देशाने गोळी झाडली गेली का, असा महत्त्वाचा सवाल हायकोर्टाकडून विचारण्यात आलाय। आणि महत्त्वाचा मुद्दा पुढचा हायकोर्ट काय विचारत आहे, चौथा महत्त्वाचा मुद्दा, आरोपीला स्थलांतरित केलं जात असताना त्याच्यासोबत 4 प्रशिक्षित पोलीस होते, त्यातील एकाचा पूर्वीच्या एन्काउंटरमध्ये समावेश होता। मगाशी मी जसा उल्लेख केला, प्रशिक्षित पोलिसाकडे आरोपीला नियंत्रित करण्याचं कौशल्य नव्हतं का, 3 गोळ्या झाडेपर्यंत पोलीस काय करत होते, त्यावेळी त्याला कंट्रोल का करण्यात आलं नाही, काबूत का करता आलं नाही। खऱ्या अर्थाने जर 4 ते 5 पोलीस एखाद्या आरोपीला घेऊन जात असतील तर त्या एखाद्या आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर 4 ते 5 पोलीस त्या आरोपीला काबूत का करू शकले नाही, नियंत्रित का करू शकले नाही, कंट्रोल का करू शकले नाहीत, हा महत्त्वाचा मुद्दा हायकोर्टाचा आहे। आणि पोलिसांनी अर्थात असा दावा केलेला होता की आम्ही संजय शिंदेंनी सुरुवातीला असा दावा केला होता की FIR मध्ये सुद्धा त्या गोष्टी समोर आलेल्या आहेत की मी पुढे बसलेलो होतो, अक्षय शिंदे माझ्या सहकारी पोलिसांना मला जाऊ द्या असं म्हणत होता,
त्याच्यामुळे मी गाडी थांबवली, त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यानंतर त्याने कमरेवरची पिस्तूल हिसकावली आणि त्याच्यानंतर त्याने गोळीबार करायला सुरुवात केली, असा दावा संजय शिंदे यांच्याकडून एफआयआर मध्ये करण्यात आलाय, जो अक्षय शिंदेच्या विरोधात एफआयआर झालेला आहे। याच्यामध्ये सुद्धा हायकोर्टाने पोलिसांच्या या दाव्यावरती आणि कारवाईवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं की शक्यता अशी असायला हवी होती की पोलिसांनी त्या आरोपीला काबूत करायला हवं होतं, त्याच्यावरती थेट गोळीबार करायला नको होता। आणि महत्त्वाचं निरीक्षण, अत्यंत महत्त्वाचं, पोलिसांनी बंदुकीबाबत काय केलंय की सहसा पोलीस अधिकारी ऑस्ट्रियन बनावटीची ग्लॉक पिस्टल वापरणं टाळतात। याचं कारण ती खूप स्मूथ असते, कधीही लोड होऊन फायर होऊ शकते आणि पोलिसांच्या कमरेला पिस्टल लावलं जातं, त्यामुळं अनेक पोलीस अधिकारी हे ग्लॉक पिस्टल ऐवजी 9mm पिस्टल वापरतात। मग अशा या घटनेच्या वेळेस ऑस्ट्रियन ग्लॉक पिस्टल वापरण्याचं कारण काय होतं, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि ज्या हायकोर्टाने जे 4 ते 5 प्रश्न उपस्थित केलेले आहेत पोलिसांच्या कारवाईवरती, ज्या इन्सिडेंटबद्दल, जी घटना ज्या ठिकाणी घडलेली होती त्यावेळी बंदूक कशी वापरण्यात आली, कशा पद्धतीने गोळीबार झाला, कशा पद्धतीने पोलिसांनी आरोपीला हाताळलं किंवा आरोपीवरती गोळीबार केला, कशा पद्धतीने पोलीस अधिकाऱ्यांची गाडीमध्ये बैठकीची रचना होती, बंदूक कुणाकडे होती, कोणत्या प्रकारची बंदूक वापरण्यात आली, किंवा पोलीस आरोपीला कंट्रोल का करू शकले नाहीत, ग्लॉक पिस्टलचा वापर काय झाला, बंदुकीची लॉक करण्याची SOP काय आहेत, गाईडलाईन्स काय आहेत, या सगळ्या बारकाईच्या मुद्द्यावरती हायकोर्टाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत। अर्थात आता अक्षय शिंदे एन्काउंटर केसचा प्रकरणाचा तपास हा CID कडे गेलेला आहे आणि पोलीस अधिकारी ज्यांनी गोळीबार केला संजय शिंदे यांची सुद्धा CID कडून चौकशी होणार आहे। परंतु या सगळ्या प्रकरणाला जे ठाण्यातल्या मुंब्रा बायपासवरती घडलं, अक्षय शिंदेचा गोळीबारानंतर मृत्यू झाला, याला आपण एन्काउंटर म्हणू शकत नाही, असं सुद्धा हायकोर्टाने निकालामध्ये सांगितलेलं आहे। या सगळ्या प्रकरणाबद्दल, पोलिसांच्या कारवाईवरती, हायकोर्टाच्या ताशेऱ्यावरती, CIDच्या तपासावरती आणि अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरनंतर पेटलेल्या राजकारणावरती तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।